मला गावाबाहेरचं शेत पाहिजे. गावाबाहेरचं शेत? जनक, तुला मंजूर आहे ना रे बाबा? नाही. मला ही वाटणीच मंजूर नाही. जे काय आहे ते दादानं ठेवावं. मग कशाला हवी वाटणी बिटणी? तसं बी ते दादाकडे राहिलं काय आणि माझ्याकडे माझ्यासाठी सारखंच आहे समजा. नाही नाही, माझ्या डोक्यावर कोणतं बी पाप नकोय मला. हे बघ जनका, तुला वडिलांची शपथ आहे, वाटणी ही होणारच. जनक बाबा, आता तुम्हाला थांबता येणार नाही. त्यानं शेत मागितलंय, तुला काय पाहिजे ते सांग. इकडे मत्सर पसरलाय, तो कुठल्या रूपात आहे काही कळतच नाहीये. आम्हालाही ते कळलंय आणि त्यावरचा उपाय देखील आम्ही घेऊन आलो. तुळजाई, आपण एवढ्या पाटे इथे का आलोय? कारण आपल्याला जो उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला उगवत्या सूर्याची गरज आहे. ते कशासाठी? कारण उगवता सूर्य हा पवित्र, सात्विक आणि स्वच्छ असतो. ह्या गुणांचा स्पर्श जर मत्सराला झाला तर त्याच्या शरीराचा दाह होईल. पण मग आपण इथे काय करतोय? जे मत्सर आहेत असं आपल्याला वाटतंय, त्यांना इथे बोलवायला हवं ना, तरच त्यांना दाह होईल. तसं नाही उमा, हे तेज त्याच्या पोटात उतरलं पाहिजे. आणि ते कसं साध्य होणार? हे बघा, हा अर्क उतार म्हणीये. हा सगळ्या गोष्टीचा अर्क दुसऱ्या गोष्टीत उतरवू शकतो. पण यानं आपण मत्सराला कसा हरवणार? हे बघ, लवकरच सूर्योदय होणार आहे. हीच ती योग्य वेळ. सुंदरा शांत झोपलीये. मनोरमे, हीच वेळ आहे. रिपूला बोलावण्याची हीच योग्य वेळ आहे.
ये आलास तू. तुझीच वाट बघत होते. सूर्याच्या पवित्रतेचा अर्क ह्या पाण्यात उतरला. आता जो कोणी मत्सर असल्याचा संशय असेल त्याला हे पाणी पाजा. आता तुळजाईने हे पाणी दिलंच आहे ना, तर त्याचा पहिला प्रयोग आपण सावजी काकांवर करूया. चालेल. काका, रे वा, खायला आणलं वाटतं. तसे बी आता तुझ्या हातनं खायची सवय करायला लागणार मला. आता थोड्या दिवसात तू आमच्या घरची लेक होणार आहेस, तेव्हा ही समजी कामं तुलाच करायला पाहिजेत. मी तुमचीच लेक आहे काका. तुम्ही मला जे द्याल त्याची दाम दुप्पट परतफेड करेन मी. म्हणजे प्रेम दिलं तर प्रेम, दुसरं काय तुमच्या मनात असेल तर ते सुद्धा. जे द्याल तेच परत मिळेल. लई जीभ चुरू चुरू चालती का तुझी? थांब थोडे दिवस, मग येशील वटणीवर बरोबर. आणि करा आता काकांना हे खाऊन काही झालं तर नक्की हेच मत्सर आहेत. ही बाई नक्की हाय तरी कशी? काल जे बघितलं ते स्वप्न होतं की सत्य? वहिनी, कसला विचार करायला? काय नाही. मी कोण आहे यो विचार चाललाय काय डोसक्यात? स्वप्न पडलं ते दिसाले काय डोळ्यासमोर? नाही. जास्त विचार करू नको बहिणी. काय मी कोण आहे हे जेव्हा तुला कळेल तेव्हा तुझी बोबडी वळेल. आता जरा जरा शब्द फुटाल्यात तुझ्या तोंडात ना, तेव्हा सगळी बोलतीच बंद होईल. त्यामुळं माझ्याबद्दल विचार करणं सोडून दे काय, आणि माझ्या लई माग माग लागू नको. कारण मी जर तुझ्या मागे लागले तर ते तुला लई महागात पडेल. माझं गाठोडं तपासत होतीस होय? पुन्हा जर असं केलंस तर जे स्वप्न पडलंय ते खरं करून दाखवी ना. समजलं? ही बाई खरंच प्रचंड धोकादायक आहे. हिच्या त्रासातून सुटण्यासाठी लवकरच काहीतरी उपाय करायला हवा. जगदंबा, आपली युक्ती कामी येणार. काही क्षणात आता
ह्यांचं खरं रूप बाहेर येणार. काय ग पोरीनो, माझ्याकडे नुसतं बघत काय बसलायचा? आता एवढा ठसका लागला तर पाणी देता येत नाही तू बसनी. काका, तुम्हाला नुसता ठसकाच लागला होता, बाकी काही नाही? बाकी काही नाही म्हणजे मला आणखीन काय मोठं व्हायला हवं होतं असं वाटत होतं की काय तुम्हाला?